सहकारी दुग्ध व्यवसायाचं महत्त्व आपल्याकडे उशिरा का होईना पटतंय। त्यामुळेच अनेक वाईट वृत्तीही दूध सहकारात दिसतात। मग संघ तुपाशी तर दूध उत्पादक उपाशी अशी स्थिती दिसतेय। भंडारा जिल्हा दूध संघ याला अपवाद ठरतोय। त्यांनी नुकतीच 11वी दूध दरवाढ जाहीर केली आहे। धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात दुधाचा व्यवसायही जोर धरत आहे। गेल्या 4 वर्षात भंडारा जिल्हा दूध संघाची घोडदौड जोरात सुरू आहे। दररोज 85,000 लिटर दूध संकलन करणाऱ्या या संघानं आपली 11वी दूध दरवाढ जाहीर केली। या संघाची दरवाढ शासकीय दरापेक्षा 4 रुपयांनी जास्त असल्याचं अध्यक्षांचं मत आहे। भंडारा जिल्हा दूध संघाने 11वी दरवाढ जाहीर केली। ते 3585 हा गाईच्या दुधाची गुणवत्ता आहे, त्याला 15 रुपये 25 पैसे आणि म्हशीच्या दुधाचं जे आमची गुणवत्ता ठरली आहे 6090 त्याच्यासाठी 21 रुपये 25 पैसे ही अशी दरवाढ देऊन जेव्हा शासनाचा भाव हा याच गाईच्या दुधासाठी याच गुणवत्तेच्या दुधासाठी 13 रुपये 50 पैसे आहे आणि म्हशीच्या याच गुणवत्तेच्या दुधासाठी 16 रुपये 20 पैसे आहे। त्याच्या तुलनेमध्ये भंडारा संघाची दरवाढ पाहिली तर ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जादा असावी असं माझं स्पष्ट मत आहे। नवीन दरवाढीनंतर गाईच्या दुधाचा दर 15 रुपये 25 पैसे प्रति लिटर झालाय, तर म्हशीच्या दुधाचा दर 21 रुपये 25 पैसे प्रति लिटर झालाय। संघाच्या योग्य व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना जास्त दर देणं शक्य झालंय। रोज 85,000 लिटर दुधाचं संकलन या संघात केलं जातं। त्यातलं 20,000 लिटर दूध ते जिल्ह्यात स्वतः वितरित करतात। 5,000 लिटर दुधापासून ते वेगवेगळे पदार्थ बनवतात। उरलेलं 60,000 लिटर दूध ते अमूलला विकतात। यातूनच त्यांना खरा नफा मिळतो। अमूलला विकलेल्या दुधाचा सर्व नफा ते शेतकऱ्यांना देतात। त्यामुळे एवढा जास्त दर देणं शक्य होत असल्याचं संघाचे अध्यक्ष सांगतात। 60,000 लिटर जे दूध आहे ते संपूर्ण अमूलला पाठवतो। अमूल म्हणजे नागपूरला, आणि त्यांच्याकडनं जो पैसा मिळतो अतिरिक्त पैसा, तो पैसा आम्ही दरवाढीच्या रूपात शेतकऱ्यांना देतो। कारण जर असा पैसा दिला नाही तर भंडारा संघामध्ये जो मुनाफा असेल 2 कोटी 3 कोटी त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा लागेल। मग आता आयकर भरण्यापेक्षा या जिल्ह्यात एक तर धान उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे कुठलाही असा दुसरा सोर्स नाही ज्यापासून त्याला धनलाभ करता येईल, आणि म्हणून या मार्गाने आम्ही दुधाच्या रूपात त्यांना जास्त पैसा देण्याचा, दुधाच्या भावाच्या रूपात जास्त पैसा देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून भंडारा जिल्ह्यातला शेतकरी आत्महत्येकडे जाऊ नये। हा संघ गेल्या 20-25 वर्षांपासून तोट्यात होता, पण 4 वर्षांपूर्वी संघाची धुरा विलास काटेखाये यांच्या खांद्यावर गेली आणि संघाच्या प्रगतीला सुरुवात झाली। संघानं गेल्या वर्षी अत्याधुनिक तंत्रानं सज्ज नवा प्लांट सुरू केला। या प्लांटमध्ये 2.5 लाख लिटर दूध हाताळण्याची सोय आहे। राज्यातील अनेक सहकारी दूध संघ डबघाईला आलेत। यासाठी शासनाचे दूध दरातील निकष कारणीभूत असल्याचं ते सांगतात। जेव्हापर्यंत हे जे भाव निर्धारण करण्याची पद्धत आहे शासन बदलणार नाही तेव्हापर्यंत हे संघ जिल्हा विदर्भातले संघ असेच डबघाईस येतील। कारण केजी वॅट आणि केजी SNF या निकषावर जर दुधाचे भाव ठरवले गेले तर जो चांगल्या गुणवत्तेचं दूध देईल त्याला चांगला भाव मिळेल। म्हणून हा भाव केजी वॅट SNFच्या आधारावर असला पाहिजे, तरच विदर्भातले संघ चांगल्या पद्धतीने जगू शकतात, राहू शकतात। दूध संघाला मिळालेला नफा शेतकऱ्यांना देण्यामध्ये खाजगी संस्थाच आघाडीवर असते। सरकारी संघ मात्र याबाबत उदासीन असतात। भंडारा जिल्हा दूध संघ मात्र आज तरी या नफ्यात शेतकऱ्यांना सहभागी करून घेतोय। भंडाऱ्याहून दीपेंद्र गोस्वामीसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा। सातबाराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक ब्रेक। पाहत रहा स्टार माझा।